गुड मॉर्निंग स्टुडंट्स. इयत्ता 11वी वाणिज्य शाखेत आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी एक कुतूहलाचा विषय असतो की नाही का, वाणिज्य शाखा म्हणजे काय, यात कोणकोणत्या विषयांचा अभ्यास करायचा आहे, ही वाणिज्य शाखा सोपी असेल का, अवघड असेल का, मनात अनेक प्रश्न असतात. या कोविड-19मुळं आपण प्रत्यक्ष भेटू शकत नाही, परंतु मोबाईलद्वारे व्हॉट्सअपद्वारे आपण एकमेकांना संपर्क साधणार आहोत जोपर्यंत कॉलेज सुरू होत नाही तोपर्यंत. वाणिज्य शाखा आपण निवडली त्याबद्दल आपलं धन्यवाद. शाखा कोणतीही आपण निवडली तरी लक्षात ठेवायचं आहे की त्या शाखेमध्ये आपण टॉपची कामगिरी करायची असते. उच्च शिक्षण त्यातलं घेतलं पाहिजे, मध्येच शिक्षण थांबवलं नाही पाहिजे, तरच त्याचा आपल्याला उपयोग होत असतो. वाणिज्य शाखेचं वैशिष्ट्य म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला व्यवसाय पण करण्यास मदत होते आणि आपल्याला नोकरी पण लागू शकते. व्यवसाय करण्याचे जे कौशल्य असतं ते आपल्याला OC, SP, इकॉनॉमिक्स या विषयामधून सहज प्राप्त होत असतं. उत्तम व्यवसाय करू शकता तुम्ही, त्याचा अभ्यास या विषयात दिलेला असतो आणि नोकरीसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकते. मोठमोठे करिअर याच्यात विद्यार्थी करतात. कंपनी सेक्रेटरी, CS, CA, चार्टर अकाउंटंट, ICWA होता येतं. बँकेमध्ये खूप नोकऱ्या आहेत. अनेक ठिकाणी वाणिज्य शाखेला संधी आहे. नाहीच नोकरी मिळाली सध्याच्या युगात तर तुम्ही चांगला व्यवसाय करू शकता आणि त्या व्यवसायामध्ये त्या ठिकाणी तुमचं कौशल्य निर्माण करू शकता. या शाखेमुळे तुमच्यामध्ये ती पात्रता निर्माण होत असते. आणि आपल्याला मी अकाउंटन्सी, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा विषय शिकवणार आहे. मी कोक सर. अकाउंटन्सी हा विषय अत्यंत सोपा आहे. जवळजवळ 25-30 वर्षापासून मी हा विषय शिकवतो आहे. त्यामुळे मी तुम्हाला खात्रीशीर सांगू शकतो की वाणिज्य शाखेतील सगळ्यात सोपा विषय हा आहे. 100 मार्क या विषयात मिळू शकतात. 100पैकी 100. आत्ताच 12वीच्या झालेल्या परीक्षेत, बोर्डाच्या परीक्षेत 96, 97, 98पर्यंत आपले विद्यार्थी गेलेले आहेत. खूप सोपा विषय आहे. त्या ठिकाणी या विषयाची प्रॅक्टिस महत्त्वाची असते, नियमितता महत्त्वाची असते. वर्गात समजून दिलेलं गणित पुन्हा पुन्हा सोडवलं पाहिजे, त्याची प्रॅक्टिस करायची असते. आणि एक लक्षात ठेवायचं की इयत्ता 10वीच्या बीजगणितासारखा हा टॉपिक नाही आहे. 10वीला जसं बीजगणित असते तसं नाही आहे अकाउंटन्सी. यात हे खूप सोपं आहे. याच्यामध्ये फक्त तुम्हाला प्लस, मायनस, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी आली तुम्हाला अकाउंट आलं. त्यामुळं अकाउंट विषयाची भीती मनातून काढून टाका. विषय इंग्लिशमधून आहे, पण एकदा ठराविक शब्द तुमचे संग्रहित झाले, 50-60 शब्द एकदा तुम्हाला त्या विषयाची माहिती झाली, तेच शब्द असतात आणि ते एकदा तुम्ही माहिती करून घेतली. आपण आता अभ्यासात माहिती करून घेणारच आहोत का ज्याचा त्या विषयात पुन्हा पुन्हा उपयोग करू लागतो आणि मग तुम्हाला हा विषय सहज सोपा जातो. आज आपण टॉपिक नंबर 1, इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी पाहणार आहोत. आपण सुरुवात करूया. थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगतो आहे, ती ऐकायची, नाही समजली तरी चालेल. पुढं त्याचे नियम वगैरे नंतर गणिताचा भाग पुढं आहे. सध्या फक्त हा विषयाचा उगम कसा झाला, सुरुवात कशी झाली या विषयाला, त्याची माहिती आपल्याला पाहिजे आहे. जर तुमच्याकडे पुस्तक घेतलं असेल तुम्ही तर पुस्तकाचं पेज नंबर 1 काढू शकता आणि पाहू शकता तुम्ही. बुक कीपिंग इज रिलेटेड विथ रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. हे बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी हे 2 वेगवेगळे भाग आहेत. त्याच्यात हे बुक कीपिंग हे व्यवसायाचे व्यवहार नोंदवण्याचं काम करतं. बुक कीपिंग याच्यामध्ये बिझनेस एंटरप्राइजेस
and other organization deal in activities which involve exchange of money or moneyवर पैशाची आदलाबदल किंवा पैशाचं मूल्यात वस्तूची आदलाबदल याचा भाग याच्यामध्ये असतो. मग या ठिकाणी बुक किपिंग केल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी व्यवहार नोंदवून ठेवल्यामुळं त्या ठिकाणी ते आपल्याला परत केव्हाही पाहता येतात. आपण ते आपल्याला प्रॉफिट झाला आहे लॉस झाला हे कळू शकतं. त्यानंतर व्यवहार नोंदवून ठेवल्यामुळं त्या ठिकाणी मोठमोठ्या संघटना ऑर्गनायझेशन गव्हर्मेंट सरकारला त्याचा उपयोग होऊ शकतो. इन्व्हेस्टर्स गुंतवणूकदारांना कळू शकते. कस्टमर्स ग्राहकांना माहिती मिळू शकते. एम्प्लॉईज कामगारांना माहिती मिळू शकते. रिसर्चर संशोधन करणाऱ्या लोकांना सुद्धा माहिती मिळू शकते. म्हणून व्यवहार नोंदवणं एखादा व्यवहार घडल्यानंतर तो नोंदवणं त्याला महत्त्व असतं. आता याचं इव्होल्युशन ऑफ अकाउंटिंग म्हणजे सुरुवात कशी झाली पहा त्याची उत्क्रांती कशी झाली पहा. भारतामध्ये जर पाहायचं म्हटलं तर पहा इन इंडिया ड्युरिंग चंद्रगुप्त मौर्य रिजिम चंद्रगुप्त मौर्याच्या कालावधीमध्ये मिनिस्टर कौटिल्य मंत्री होते कौटिल्य नावाचे रोट अ बुक नेम अर्थशास्त्र. त्यांनी अर्थशास्त्र नावाचं एक पुस्तक लिहिलं. व्हेअर इन सम रेफरन्सेस कॅन बी ट्रेस रिगार्डिंग द वे ऑफ मेंटेनिंग अकाउंटिंग रेकॉर्ड्स. त्यामध्ये व्यवहार कसे नोंदवायचे त्याचा काही उल्लेख तिथं आलेला आहे. मग त्यानंतर आफ्टरवर्ड्स इट वॉज कॉल्ड ॲज देशीनामा. मग त्याला ते देशीनामा असं म्हणायला लागले. नंतर मग त्याच्यात आणखीन पुढं बदल होत गेला. इन द अर्लियर टाईम ऑफ सिव्हिलायझेशन अकाउंटिंग वॉज डन बाय एजंट्स. नंतर मग ते एजंटमार्फत अकाउंटिंग व्हायला लागलं. हू मॅनेज द प्रॉपर्टीज ऑफ वेल्दी पीपल. कारण काही श्रीमंत लोक राजे लोक असायचे त्यांना त्यांची संपत्तीची मोजदाद करणं हिशेब ठेवणं यासाठी मग ते एजंटला काम दिलं जायचं. ते व्यवहाराची नोंद करायची. दे प्रिपेअर्ड अकाउंटिंग पिरियडिकली फॉर द ओनर्स ऑफ प्रॉपर्टी. मोठ्या श्रीमंत लोकांच्या त्या ठिकाणी प्रॉपर्टीची नोंद व्यवहारांची नोंद ती करायची. द रेकॉर्ड्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट वेर फाउंड इन द 12th century itself. ही जी नोंदणी करण्यात आपल्याला डेबिट क्रेडिट अशी जी नोंदणी केली जाते. डेबिट म्हणजे नावे क्रेडिट म्हणजे जमा हे आपल्याला नंतर आता समजणारच आहे. ते 12व्या शतकामध्ये याची माहिती उपलब्ध होती. पुढं इन द इयर 1494 हे साल लक्षात ठेवायचं पहा. 1494 लुका द बार्गो पासिवली ॲन इटालियन मर्चंट इटालियन व्यापारी होता पाहतो. इंट्रोड्यूस डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम. त्याने 2 बाजूने व्यवहार कसा लिहिला जातो नोंदणी केली जाते त्याची पद्धती शोधून काढली. त्याला डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम म्हणतात. ड्यू टू द इंडस्ट्रियल रेव्होल्युशन नंतर पुढं औद्योगिक क्रांती म्हणजे वस्तूचं उत्पादन कारखान्यात मशिनरीद्वारे व्हायला लागलं. इन द 18th and 19th centuries 18व्या 19व्या शतकात लार्ज स्केल ऑपरेशन्स वेअर कॅरीड ऑन अँड जॉईंट स्टॉक कंपनीज इमर्ज. त्यातून मग मोठमोठ्या कंपन्या संयुक्त भांडवली संस्था असं त्याला म्हणतात उदयास आली. तो या व्यवसाय संघटनेचा एक महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी ठरला. कोणते व्यवसायाला पहा द बिझनेस एस्टॅब्लिशमेंट्स रिक्वायर डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट बिझनेस. व्यवसायाची डिटेल माहिती असणं आवश्यक असतं. इन द 20th century 20व्या शतकामध्ये द नीड फॉर अनालिसिस ऑफ फायनान्शियल इन्फॉर्मेशन फॉर मॅनेजरल डिसिजन मेकिंग कॉज इमर्जन्सीज ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग ॲज अ सेपरेट ब्रँच ऑफ अकाउंटिंग. एक सेपरेट विभागच नंतर नेमला गेला मॅनेजमेंट अकाउंटिंग. त्याच्यातून मोठमोठे निर्णय वगैरे घेता येऊ शकायचे व्यवसायाचे. पुढं त्या ठिकाणी पुढच्या स्टेपमध्ये आणखीन सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग इन द 21st century 21व्या शतकात आणखीन त्याची जबाबदारी वाढली. दिस इज ड्यू टू द फास्ट ग्रोथ इन बिझनेस ॲक्टिव्हिटीज. मोठ्या प्रमाणात व्यवसायामध्ये वाढ होत गेली ॲज अ रिझल्ट ऑफ डेव्हलपमेंट इन व्हेरियस फील्ड्स. वेगवेगळ्या क्षेत्रात तंत्रज्ञ मशिनरी याचा शोध लागला. मोठ्या प्रमाणात उत्पादन व्हायला लागलं. व्यवहार वाढले. दस अकाउंटिंग हॅज बिकम इन्व्हिटेबल इन द मॉडर्न वर्ल्ड फॉर बिझनेस. आणि मग या व्यवहारांची नोंद करणं अकाउंटिंग करणं हे आधुनिक जगाचा एक महत्त्वाचा अपरिहार्य असा भाग बनला.
मग मिनिंग अँड डेफिनेशन काय बुक किपिंगचे आपल्याला डेफिनेशन करता येईल थोडक्यामध्ये. इन सिम्पल वर्ड्स द बुक किपिंग मीन्स रेकॉर्डिंग ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. एवढंच लक्षात ठेवायचं. बुक किपिंग म्हणजे काय? रेकॉर्डिंग ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन, व्यवसायाच्या व्यवहाराची नोंद करणं त्याला बुक किपिंग म्हटले. इन द बुक्स ऑफ अकाउंट्स इन सिस्टमॅटिक वे, एक पद्धतशीरपणे त्याची नोंदी करायची असते. ऑल द मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड डेट वाईज, तारखेवार नोंद केली जाते. फॉर ॲक्युरेट बिझनेस रिझल्ट्स फ्रॉम सच रेकॉर्ड्स ॲट द एंड ऑफ अकाउंटिंग इयर, वर्षाच्या शेवटी पूर्ण वर्षामध्ये जे काही व्यवहार नोंदवले जातात ते पाहण्यासाठी डेट वाईज नोंद आवश्यक असते. बुक किपिंग इज अन आर्ट ऑर सायन्स ऑफ सिस्टमॅटिक रेकॉर्डिंग. हे शास्त्रपणे, कलापणे, क्लासिफाईंग म्हणजे वर्गीकरण, अँड समरायझिंग म्हणजे थोडक्यात सारांश, द फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स आर्थिक व्यवहार जे नोंदवले असतात त्याचा, ऑफ बिझनेस फॉर पर्टिक्युलर पिरियड विशिष्ट कालावधीसाठी, जनरली 1 इयर, एका वर्षाचं सर्वसाधारणपणे व्यवहारांची नोंद केली जाते. आता इथं पुस्तकामध्ये विविध तज्ज्ञांची व्याख्या दिलेली आहेत. सर्व व्याख्या तुम्ही पाठ करणं आवश्यक नाही आहे. आपण सोपी अशी तुम्ही पाठ होऊ शकेल अशी डेफिनेशन पाहूया. जे आर पाटील या तज्ज्ञांनी केलेली आहे. खूप सोपी व्याख्या आहे, एका ओळीमध्येच आहे ती. बुक किपिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस डिलिंग्स इन अ सेट ऑफ बुक्स. बुक किपिंग ही एक कला आहे. कसली कला आहे? व्यवसायाचे व्यवहार नोंदवण्याची. डिलिंग्स इन अ सेट ऑफ बुक्स, विशिष्ट अशा वहीमध्ये, पुस्तकामध्ये त्याची व्यवहारांची नोंद केली जाते. त्यानंतर फीचर्स ऑफ बुक किपिंग म्हणजे त्याची काही वैशिष्ट्ये काय आहेत पहा. याच्यामध्ये पहा, डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन्स हे याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य, दररोजचे व्यवहार नोंदवले असतात. सेकंड, दुसरं वैशिष्ट्य काय येतं, ओनली फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड. तर आर्थिक व्यवहार नोंदवले जातात, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे पैशात व्यक्त होणारेच व्यवहार. तुम्ही एखाद्या मित्रासाठी काही मदत केली, त्याच्यात पैशाचा काही संबंध नसला तर ते व्यवहार नाही. आईचं मुलावर असणारं प्रेम, आईने मुलासाठी केलेली सेवा, मुलाने आईवडिलांसाठी केलेली सेवा, ही पैशात व्यक्त होत नाही, म्हणून ते काही याच्यात नोंदवायचं नसतं. तिसरं त्याचं फीचर्स वैशिष्ट्य असं आहे की स्पेसिफिक पिरियड, विशिष्ट कालावधीसाठी त्याची नोंद केली जाते, 1 वर्षाची सर्वसाधारणपणे. नंबर 4, रेकॉर्ड्स ऑफ ट्रान्झॅक्शन आर बेस्ड ऑन रूल्स अँड रेग्युलेशन्स. हे नोंद करण्यासाठी काही नियम आहेत अकाउंटन्सीचे. इट इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन सायंटिफिकली, शास्त्रीय पद्धतीने त्याची नोंद केली जाते. आता ऑब्जेक्टिव्स काय पाहायचे, उद्देश, कम्प्लीट अँड ॲक्युरेट रेकॉर्ड ठेवणं हे याचं वैशिष्ट्य आहे पहा. त्यानंतर डेट वाईज आणि अकाउंट वाईज बिझनेस ट्रान्झॅक्शन्स नोंदवले जातात. त्यानंतर ॲज अ परमनंट रेकॉर्ड ऑफ द मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स, एकदा व्यवहार नोंदवला का तो कायमस्वरूपी होऊन जातो. पुढे त्याचा उपयोग आपल्याला प्रोड्यूस ॲज अन एव्हिडन्स, पुरावा म्हणून त्याचा आपल्याला उपयोग होत असतो. त्यानंतर पुढचा ऑब्जेक्टिव्ह आहे नंबर 4, टू नो द प्रॉफिट ऑर लॉस ऑफ द बिझनेस ड्युरिंग द फायनान्सिंग इयर. एका आर्थिक वर्षामध्ये किती नफा झाला, किती तोटा झाला ते कळू शकतो. टू नो द टोटल ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑफ द एंटरप्राइज. एखाद्या व्यवसायाची संपत्ती, ॲसेट म्हणजे संपत्ती, लायबिलिटीज म्हणजे देणं, देयता, हे आपल्याला व्यवहार नोंदवल्यामुळं कळत असतं. नंबर 6, टू नो व्हॉट द बिझनेसमॅन ओज टू अदर्स अँड व्हॉट अदर्स ओज टू हिम. व्यावसायिकाला इतरांचं किती देणं लागतं, आपल्याला किती पैसे येणार असतात व्यावसायिकाला, ही माहिती व्यवहार नोंदवल्यामुळे होत असते. नंबर 7, करंट इयर प्रोग्रेस ओव्हर प्रिव्हियस इयर. मागच्या वर्षात किती नफा झाला, ह्या वर्षात किती प्रगती होते, कम्पॅरिझन करता येते, तुलना करता येते. सर्व 7 ऑब्जेक्टिव्ज आपण पाहिले. त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ बुक किपिंग, महत्त्व, काय महत्त्व आहे याचं पहा. रेकॉर्ड, इट इज नॉट पॉसिबल फॉर एनी वन टू रिमेंबर ऑल ट्रान्झॅक्शन्स. सर्व व्यवहार लक्षात ठेवता येतील का आपल्याला? नाही शक्य. दिवसभराचे समजा एखादं मोठं कापड दुकान आहे पहा, तिथं कोटीने व्यवहार होतो. जर आपण नोंदच नाही केली तर लक्षात राहील का? नाही. म्हणून नोंदणी आवश्यक आहे. बट बुक किपिंग मेंटेन्स रेकॉर्ड ऑफ ऑल द ट्रान्झॅक्शन्स परमनंटली. परंतु जर तुम्ही नोंद केली तर ते कायमस्वरूपी राहील, सिस्टमॅटिकली इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. म्हणून रेकॉर्ड हे त्याचं महत्त्व आहे. त्यानंतर सेकंड, फायनान्शियल इन्फॉर्मेशन, आर्थिक माहिती.
बुककीपिंग इज युजफुल टू गेट इन्फॉर्मेशन रिलेटेड टू प्रॉफिट लॉस, नफा कळू शकतो, लॉस तोटा कळतो, ॲसेट्स संपत्ती, लायबिलिटीज देयता, इन्व्हेस्टमेंट्स अँड स्टॉक, गुंतवणूक किती आहे, आपलं मालाचा साठा किती एक्सेट्रा, ॲट एनी गिवन टाईम कोणत्याही वेळेला आपल्याला माहिती मिळू शकते. नंबर 3 डिसिजन मेकिंग, निर्णय घेता येतो आपल्याला बुककीपिंगमुळं. बुककीपिंग प्रोव्हाइड्स फायनान्शियल इन्फॉर्मेशन टू द बिझनेसमॅन फॉर डिसिजन मेकिंग, निर्णय घेता येतो. नंबर 4 कंट्रोलिंग, bookkeeping enables the executives of the business to control the activities of the business, व्यवसायावर नियंत्रण ठेवता येतं. नंबर 5 evidence, पुरावा, businessman needs financial evidence to be produced in the court of law in the case of any dispute म्हणजे भांडण वाद, कोर्टामध्ये पुरावा म्हणून आपल्याला बुककीपिंग व्यवहाराची नोंद उपयोगी ठरू शकते. नंबर 6 टॅक्स लायबिलिटी, bookkeeping is useful to find out the tax liabilities, example income tax, property tax, GST, हे सगळे टॅक्सची नोंद बुककीपिंगमुळे शक्य आहे. त्यानंतर युटिलिटी ऑफ बुककीपिंग, युटिलिटी म्हणजे उपयोग, कोणाकोणाला उपयोग होतो, ओनर म्हणजे मालक. द बिझनेसमॅन कॅन फाइंड आउट प्रॉफिट्स, लॉसेस, ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑफ ॲन एंटरप्राइज ॲट एनी टाईम, व्यावसायिकाला कोणत्याही वेळेस व्यवहाराची नोंद करून ठेवल्यामुळे बुककीपिंग केल्यामुळं त्या ठिकाणी नफा तोटा संपत्ती देयता कळू शकते. नंतर कोणाला उपयोग होतो, दुसरा नंबर 2 मॅनेजमेंट, व्यवस्थापनाला. मॅनेजमेंट ऑफ एन एंटरप्राइज कॅन प्लॅन, नियोजन करू शकतात, टेक डिसिजन, निर्णय घेता येतात, अँड कंट्रोल ओव्हर बिझनेस ॲक्टिव्हिटीज, सर्व व्यावसायिक व्यवहारावर नियंत्रण ठेवता येतं. नंबर 3 इन्व्हेस्टर्स, गुंतवणूकदारांना पण फायदा होतो. इन्व्हेस्टर्स कॅन टेक प्रॉपर डिसिजन्स वेदर टू इन्व्हेस्ट ऑर नॉट, गुंतवणूकदारांना कळतं ह्या व्यवसायात पैसे गुंतवायचेत की नाही गुंतवायचेत, कारण व्यवहारांची नोंद असते, व्यवसाय फायद्यात चालला आहे, प्रॉफिटमध्ये चालला आहे, लॉसमध्ये, हे कळू शकतं मागच्या रेकॉर्डवरून. नंबर 4 कस्टमर, ग्राहकाला फायदा होतो. कस्टमर कॅन इझिली अंडरस्टँड फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस, आर्थिक स्थिती व्यवस्थित लगेच कळते कस्टमरला. ही कॅन बी अश्युअर्ड अबाउट सप्लाय ऑफ गुड्स, मालाचा पुरवठा होऊ शकतो. नंबर 5 गव्हर्नमेंट, सरकारला उपयोग होतो. गव्हर्नमेंट कॅन इझिली फाइंड आउट डिफरंट टाईप्स ऑफ टॅक्सेस ड्यू फ्रॉम व्हेरियस सोर्सेस, सरकारला पण वेगवेगळ्या प्रकारे टॅक्स वगैरे गोळा करणं आवश्यक असतं, ते व्यवहार नोंदवल्यामुळेच कळू शकतं. लेंडर्स म्हणजे सावकार, मनी लेंडर्स कॅन फाइंड फायनान्शियल स्टँडिंग ऑफ द एंटरप्राइज फॉर डिसिजन टू लेंड मनी ऑर नॉट, एखाद्या व्यवसायाला पैसे कर्जावर द्यायचे की नाही हे कळू शकतं. त्यानंतर डेव्हलपमेंट, प्रगती, बिझनेस एंटरप्राइज कॅन अचीव द बिझनेस ग्रोथ विथ द हेल्प ऑफ अकाउंटिंग, व्यवसायाची प्रगती अकाउंटिंगमुळं कळू शकते. त्यानंतर एक डिफरन्स दिलेलं आहे, डिफरन्स बिटवीन बुककीपिंग अँड अकाउंटन्सी, हे दोन वेगवेगळे आहेत. बुककीपिंग वेगळे आहे, आपल्या विषयाचं नाव कसं आहे, बुककीपिंग अँड अकाउंटन्सी, पण त्याच्यात थोडंसं सूक्ष्म फरक आहे बुककीपिंग अँड अकाउंटन्सीमध्ये. तो पेज नंबर 4मध्ये दिलेला आहे, आपण शॉर्टमध्ये तो पाहूया. तो काही परीक्षेला येत नाही, फक्त आपल्या माहितीसाठी, आपल्याला समजण्यासाठी काय बा थोडक्यात. पहिल्यांदा मिनिंगमध्ये दिलं आहे बुककीपिंगचं. बुककीपिंग ही रेकॉर्डिंग अँड क्लासिफाईंग याशी संबंधित असतं, व्यवहाराची नोंद करणं, वर्गीकरण करणं. अकाउंटन्सीमध्ये कसं असतं बा, रेकॉर्डिंग आहे, क्लासिफाईंग आहे, वर्गीकरण आहे, समरायझिंग सारांश आहे, ॲनलायझिंग त्याचं पृथक्करण आहे, इंटरप्रेटिंग त्याचा अर्थ काढणं आहे, द फायनान्शियल डाटा. म्हणजे अकाउंटन्सी थोडंसं व्यापक आहे. नंतर स्टेज, बुककीपिंग इज द प्रायमरी स्टेज इन अकाउंटिंग, प्राथमिक अवस्था आहे बुककीपिंग, व्यवहाराची नोंदणी करणं. आणि अकाउंटन्सीमध्ये काय असतं बा, अपार्ट फ्रॉम द प्रायमरी स्टेज इट इन्क्लूड सेकंडरी स्टेज ऑफ ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन, त्या व्यवहारांचं पृथक्करण, त्याचा अर्थ काढणं, ही सेकंडरी स्टेज असते अकाउंटन्सीमध्ये. ऑब्जेक्टिव्स काय पहा बुककीपिंगचे, टू कीप द रेकॉर्ड्स ऑफ ऑल फायनान्शियल ट्रान्झॅक्शन सायंटिफिकली, सर्व व्यवहाराची नोंदी करणं, हे बुककीपिंगचं ऑब्जेक्टिव्ह हेतू असतो. आणि अकाउंटन्सीचं काय असतो, इज टू प्रिपेअर द फायनान्शियल स्टेटमेंट्स, आर्थिक तक्ते बनवणं, नफा तोटा पत्रक बनवणं, कम्युनिकेट करणं माहिती संबंधित अधिकाऱ्यांना. रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदार कोण असतं पहा बुककीपिंगला, कोण जबाबदार असतं, ज्युनियर स्टाफ इज रिस्पॉन्सिबल,
ज्युनियर स्टाफ असतो जबाबदार. आणि अकाउंटन्सीला सिनियर स्टाफ इज रिस्पॉन्सिबल, थोडेसे अनुभवी लोक वगैरे हे संबंधित अकाउंटन्सीला जबाबदार असतात. त्यानंतर आउटकम्स, यातून आपल्याला काय मिळू शकतं? रिझल्ट्स, जर्नल अँड बुक किपिंग केल्यामुळं तुम्हाला जर्नल, आपल्याला तर पुढं शिकायचं आहे पहा, जर्नल सेपरेट टॉपिक आहे. नंतर लेजर याची उपलब्धता होऊ शकते आपल्याला बुक किपिंग केल्यामुळं. अकाउंटन्सीमुळे काय होतं पहा, द रिझल्ट्स ऑफ अकाउंटन्सी इज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट, नफा तोटा पत्रक, ताळेबंद म्हणतात बॅलन्स शीटला, ते नंतर तुम्हाला हळूहळू कळेल, त्या निर्माण करता येतं अकाउंटन्सीमुळं. पिरियड, कालावधी, बुक किपिंग गिव्स डे टू डे डिटेल, दररोजचे व्यवहारची नोंद असते बुक किपिंगमध्ये. अकाउंटन्सी गिव्स डिटेल्स ऑफ एंटायर इयर, पूर्ण वर्षाचं रेकॉर्ड असतं. ॲनालिसिस, पृथक्करण, द प्रोसेस ऑफ बुक किपिंग डज नॉट रिक्वायर एनी ॲनालिसिस, बुक किपिंगमध्ये काही ॲनालिसिसची गरज नसते. अकाउंटंट uses bookkeeping information to analyze and interpret the data and then complete it into reports. अहवाल वगैरे तयार करायचा आर्थिक तक्त्यावरून, त्याची मात्र याच्यात गरज असते अकाउंटन्सीमध्ये ॲनालिसिसची. आणि द डिसिजन मेकिंग, मॅनेजमेंट कॅनॉट टेक अ डिसिजन बेस्ड ऑन द डाटा प्रोव्हाइड बाय द बुक किपिंग, बुक किपिंगच्या माहितीवरून मॅनेजमेंटला त्या ठिकाणी निर्णय घेता येत नाही. डिपेंडिंग ऑन द डाटा प्रोव्हाइडेड बाय द अकाउंटंट्स, द मॅनेजमेंट कॅन टेक क्रिटिकल बिझनेस डिसिजन, व्यवसायाचे किती पण कठीण निर्णय असेल तर त्या अकाउंटन्सीमधून घेता येतात मॅनेजमेंटला. स्किल रिक्वायर्ड, काय कौशल्य असतं बुक किपिंगचं आणि अकाउंटन्सीचं? ॲनालिटिकल स्किल इज नॉट रिक्वायर्ड फॉर बुक किपिंग, काही ॲनालिटिकल स्किलची गरज नाही याची, पृथक्करण कसं करायचं वगैरे याची बुक किपिंगची काही मध्ये आवश्यकता नाही स्किलची, कौशल्याची. इट रिक्वायर्स ॲनालिटिकल स्किल, मात्र अकाउंटन्सीमध्ये याची गरज असते. आता आपल्याला बुक किपिंग नंतर आता अकाउंटन्सीची थोडीशी माहिती आपल्याला पाहिजे आहे बा. बुक किपिंग इज अ पार्ट ऑफ अकाउंटिंग. आता तुमच्या लक्षात आलं असेल की बुक किपिंगवरच अकाउंटिंग अवलंबून आहे, ठीक आहे. इट इज अ प्रायमरी स्टेज इन अकाउंटिंग, ही प्राथमिक अवस्था वगैरे आता आपण फरकमध्ये पाहिलेले दोन्हींचे, नाही का. इट इज द प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. अकाउंटिंग इज अ पार्ट ऑफ अकाउंटन्सी. अकाउंटिंगचं भाग. Accountancy is the practice of recording, classifying and reporting of the business transactions for business. अकाउंटन्सीमध्ये काय असतं की प्रॅक्टिस ऑफ रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग, वर्गीकरण करायचं, रिपोर्ट्स तयार करायचे. अकाउंटिंग प्रिन्सिपल्स आर द बेसिक नॉर्म्स अँड अझम्पशन्स डेव्हलप अँड एस्टॅब्लिश ॲज द बेसिस फॉर अकाउंटिंग सिस्टीम. दीज प्रिन्सिपल्स आर ॲडॉप्टेड बाय द अकाउंटंट्स युनिव्हर्सिटी. आता अकाउंटन्सीचे डेफिनेशन केलेली आहे पहा, कोहलर नावाचा एक तज्ज्ञ आहे, त्यांनी केलेली सोपी डेफिनेशन आपण तेवढी पाहूया. अकाउंटन्सी रेफर्स टू द एंटायर बॉडी ऑफ द थिअरी अँड प्रोसेस, पूर्ण प्रक्रिया, थिअरी आणि प्रोसेस ऑफ अकाउंटिंग, याचा संपूर्ण भाग येतो अकाउंटन्सीमध्ये. नंतर अजून एक रॉबर्ट अँथनीने केली डेफिनेशन पहा. अकाउंटिंग ॲज नियरली एव्हरी बिझनेस एंटरप्राइज हॅज अन अकाउंटिंग सिस्टीम, प्रत्येक व्यवसायाला अकाउंटिंग सिस्टीम असते. इट इज अ मीन्स ऑफ कलेक्टिंग, माहिती गोळा करणं, समरायझिंग, सारांश करणं, ॲनालायझिंग, त्याचा अर्थ पृथक्करण करणं, अँड रिपोर्टिंग इन मॉनिटरी टर्म्स इन्फॉर्मेशन अबाउट द बिझनेस ट्रान्झॅक्शन, आणि मग त्याचा अहवाल वगैरे रिपोर्ट तयार करणं, मॅनेजमेंटला देणं, हा बराचसा मोठा व्यापक भाग अकाउंटन्सीमध्ये असतो. आता याच्यामध्ये आपल्याला बेसिस, मेथड्स ऑफ अकाउंटिंग सिस्टीम, कोणकोणत्या पद्धती आहेत? देर आर मेनली 3 बेसिस ऑफ ऑर मेथड्स, 3 पद्धती आहेत पहा. पहिली आहे कॅश बेसिस. काय आहे कॅश बेसिसमध्ये? अंडर द कॅश बेसिस ऑफ अकाउंटिंग, ॲक्च्युअल कॅश रिसिप्ट अँड ॲक्च्युअल कॅश पेमेंट्स आर रेकॉर्डेड. किती पैसे रोख आले, किती पैशाचं पेमेंट केलं, याची नोंदणी याच्यामध्ये असते. याचे उदाहरणं, एनी इन्कम रिसिव्ह, एनी एक्सपेन्सेस पेड, खर्च दिला, उत्पन्न आलं, याची नोंदणी असते त्याच्यामध्ये. फॉलोड बाय प्रोफेशनल सच एज डॉक्टर्स, लॉयर्स, चार्टर अकाउंटंट अँड नॉट फॉर प्रॉफिट या संस्थेमध्ये त्याचा कॅश बेसिस तत्वावरती नोंदणी होत असते. दुसरे ॲक्युरल ऑर मर्केंटाईल बेसिस. याच्यामध्ये अंडर ॲक्युरल बेसिस ऑफ अकाउंटिंग द रेव्हेन्यू वेदर रिसिव्ड ऑर नॉट बट हॅज बीन अर्न ऑर ॲक्युरेट ड्युरिंग द अकाउंटिंग पिरियड
and expenses incurred whether paid or not are recorded. म्हणजे कदाचित उधारीचे व्यवहार असतील, काही रोखीचे असतील. इन अदर वर्ड्स रेव्हेन्यू इज रेकग्नाइज विथ इट इज अर्न or accrued and expenses are recognized when these are incurred. Any income earned whether received or not. उत्पन्न आहे, मिळाले, भविष्यात मिळेल. एनी एक्सपेन्सेस इनकर्ड वेदर पेड ऑर नॉट. खर्च द्यायचा आहे, दिला नाही आहे, सगळ्यांची नोंद याच्यामध्ये असते. आणि तिसरा भाग आहे मिक्स और याला हायब्रिड बेसिस असं म्हटलेलं आहे. पहा, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ कॅश बेसिस अँड ॲक्युरेट बेसिस ऑफ. वर दिलेल्या फर्स्ट आणि सेकंड जे मेथड आहे कॅश बेसिस आणि ॲक्युरेट, त्याचं एकत्रीकरण याच्यात केलेले आहे. म्हणजे व्यवहार रोखीचे असतील, उधारीचे असेल, याच्यामध्ये नोंदणी केलेली असते. त्यानंतर क्वालिटेटिव्ह कॅरेक्टर्स ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन हा भाग आपल्याला पाहायचा आहे. आपण हा इथपर्यंतचा भाग एकदा तुम्ही आता मी समजून सांगितल्यानंतर पहा, पुस्तकात तुम्हाला वाचून अर्थ काढ. 2-3 वेळा तुम्ही हा व्हिडिओ ऐकायचा आहे. 11वीच्या मुलांनी 2-3 वेळा मी मराठीतून पण सांगितलं आहे, इंग्लिशमध्ये पण वाचून दाखवलं आहे, प्रत्येक ओळीचा अर्थ सांगायचा प्रयत्न केला आहे. 2-3 वेळा व्हिडिओ पाहायचा. आता सध्या काही लिहायचं नाही, काय नाही. आता ही थिअरी आहे, समजण्यासाठी आहे. नंतर मी तुम्हाला सांगेल की कोणते डेफिनेशन लिहून काढायचे वगैरे. आता फक्त तुम्ही 2-3 वेळा व्हिडिओ पहा आणि पुस्तकातून एकदा दोनदा पूर्ण वाचून काढा. उद्या आपण 1.6 क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन हा भाग